तालुक्यात बत्ती गुल, 34 गावे अंधारात. उरण तालुक्यात रविवार दिनांक 2 रोजी रात्री 10च्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली. मात्र खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी पहाटेचे 3:45 वाजल्याने तालुक्यातील 34 गावातील रहिवाशांना अंधारात उकाड्याचा सामना करत संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. उरण शहर तालुक्यातील अनेक गावांना प्रकल्प आणि व्यावसायिकांना महावितरण कंपनीच्या माध्यमातून विद्युत पुरवठा करण्यात येत आहे. मात्र महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारामुळे वारंवार विद्युत पुरवठा हा खंडित होत असल्याने त्याचा त्रास हा गोरगरीब जनतेला नाहक सहन करावा लागत आहे. त्यात आवाशासवा येणाऱ्या वीज बिलामुळे वीज ग्राहक हैराण झाले आहेत. सध्या वाढत्या उष्णतेच्या उकाड्यामुळे विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र असे असतानाही रविवार दिनांक 2 रोजी रात्री 10च्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली. मात्र खंडित झालेला विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू होण्यास पहाटेचे 3:45 वाजल्याने तालुक्यातील चिरनेर, भेंडकळ, विंदणे, कोपरोली अशा प्रकारे एकूण 34 गावातील रहिवाशांना अंधारात उकाड्याचा सामना करत संपूर्ण रात्र जागून काढावी लागली आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये महावितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराबद्दल संतापाची लाट उसळली आहे. सोनारी करळ येथील SEZ प्रकल्पाच्या कामामुळे केबल तुटल्याची घटना घडली. तसेच भेंडकळ येथेही केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाला असल्याने रविवारी रात्रीच्या सुमारास विद्युत पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली होती. मात्र महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अंधारात विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. तरीही रहिवाशांनी महावितरण कंपनीला सहकार्य करावे. विजय सोनावणे, उपअभियंता, महावितरण कंपनी, उरण. महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण. सविता दीनानाथ गावण, ग्रामपंचायत सदस्य. विजेचा पुरवठा भरपूर कमी आहे आमच्याकडे. दिवसभर लाईट जाते, रात्रभर लाईट नसते. कसं जगणार आम्ही? मुलांचं शिक्षण आहे, अभ्यास आहे, काहीच जमवत नाही. फ्रीजमधल्या भाज्या खराब होतात आमच्या. लाईट पुरवठा कमी आहे आमच्याकडे, तर तुम्ही थोडंसं लक्ष द्यावं आमच्या गावाकडे. आवऱ्या गावामध्ये रात्री अपरात आम्ही बाहेर बसलेलं असतात, मच्छर चावते आमच्या. रविवारी काल लाईट गेलेली काय? हो. किती वाजता गेली? सकाळी गेली, 11 वाजता गेली. ती रात्री 3:30ला आली लाईट. तर बघा, त्याच्यावर काहीतरी विचार करा तुम्ही.